नमस्ते. आज आपण मेथीचे आणि अंड्याचे पराठे बनवतोय. ती ही मेथी घेतली मी, ते आपण वाटून घेऊया. मेथी, कोथिंबीर, कढीपत्ता, मिरची बारीक वाटून घेतले आणि आले लसणाची पेस्ट. आता दुसरं एक आपल्याला वस्तू त्याच्यात टाकायची. हा एक मी कच्चा बटाटा सोलून घेतलाय, तो पण त्याच्यामध्ये टाकायचा. आता ह्याची आपण चांगली पेस्ट करून घेऊया. हे बघा, ही पेस्ट करून घेतली. आता ही पेस्ट आपण काढून घेतली. आता ह्याच्यात चवीनुसार मीठ टाकूया. आता जेवढं पीठ ह्याच्यामध्ये बसेल ना तेवढंच घ्यायचं आपल्याला. हे बघा, हे असं भिजवून घेतलं आपण पीठ. आता हे आपण 2 मिनिटं बाजूला ठेवून त्याचं स्टफिंग बनवूया. आता इथे एक मी पातेलं तापत घेतले, तापत ठेवले. त्याच्यात आपण तेल घालूया आणि एक चिमूटभर फक्त मीठ घालूया. आता ही अंडी आपण त्याच्यामध्ये फोडून टाकूया. आपण याच्यात तिखट मिरची काहीच नाही वापरलेलं. हे आपला अंडा आता तयार झालाय. आता तिथे आपण एक तवा टाकत ठेवूया. हे पीठ पण आपण भिजलेलं आहे. अंड्याची भुर्जी पण करून घेतली. आता एक आपण पराठा लाटूया. आता ही अंड्याची भुर्जी जी आपण केली ना ते ह्याच्यामध्ये टाकूया. जेवढी बसेल तेवढी टाकायची. असं बंद करायचं आणि त्याचा पराठा लाटायचा. हे असं बंद केलं. आता हलक्या हाताने पराठा लाटायचा. आधी हाताने असं सारखं करायचं म्हणजे पराठा फुटणार नाही. आणि मेथी टाकली ती थोडी कडूखार असेल म्हणून त्याच्यात बटाटा टाकलाय. चांगली नरम होतात. याची चटणी नसते तरी नुसता पराठा सुद्धा छान लागतो. नाहीतर चटणी केली तर खोबऱ्याची चटणी करायची, नाहीतर पनीरची भुर्जी. आता पराठा आपल्या झालेला आपण तव्यावरती टाकूया. त्याच्यावरती आपण तेल, बटर या तूप काही लावू शकता. मी तेल लावले. किती मस्त दिसतोय पराठा बघा. आता एका प्लेट मध्ये आपण काढून घेऊया. आता एक दुसरा दाखवते. आता तुम्हाला वाटत असेल की हा पराठा असा फुटतो, तर मग काय करायचं, अशा 2 चपात्या लाटून घ्यायच्या छोट्या छोट्या आणि त्याच्यामध्ये स्टफिंग भरायचं अंड्याचं.
एका एक अशी ठेवायची. हा पराठा एक आपण पलटी करून घेऊ. किती कलर इतका छान आलाय ना त्याचा खरोखर, आणि कडू पण नाही लागणार. हा तुम्हाला वाटत असेल मेथीचं आहे वाटून घेतले तर कडू लागेल, शक्यच नाहीये. बघा पराठा फुगलाय, पण पीठ चांगलं भिजलं ना की पराठे फुगतात छान. कलर मस्त आलाय. मेन म्हणजे हा आपण एका एक चपातीला टाकून मध्ये स्टफिंग भरले ना तो पराठा छान दिसतोय. गॅस बारीक करते. मेथी अंड्याचा पराठा रेसिपी आवडली, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. खायचा कशा बरं, कुठच्याही चटणी बरं खाऊ शकता, नाही तर पनीरची भुर्जी करून सुद्धा तुम्ही खाऊ शकता.